9 महिने 9 दिवस पोटात बाळ वाढवल्यानंतर डिलिव्हरीचा जेव्हा काळा येतात तेव्हा त्या बाईला कळतं डिलिव्हरी काय असते ती. तोपर्यंत पोर पाहिजे पोर पाहिजे पोर पाहिजे पोर पाहिजे काळा करताना कळतं. मग झकमारी गेली. नंतर सुद्धा वाटतं पोर माझा आहे पोर माझा आहे पोर माझा आहे. लात मारल्यानंतर कळतं झकमारी केली. आघात आहे. प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनात आघात आहे. हे न पृथ्वी तत्व प्राप्त करताना एक आघात आहे. आघाताशिवाय प्राप्त काय होत नाही. गुरु असतील तर काय होईल. गुरु सोप्या मार्गाने ते मार्ग तुम्हाला दाखवतील. मग आपतत्व तो एक बघा ना. एका तुम्हाला पाणी तुमच्या दृष्टीनं तुम्हाला गोड पाणी प्रिय आहे पण खाऱ्या पाण्यात राहणारे अनेक असंख्य जीव आहेत. काय सांगतोय. असंख्य जीव आहेत. राक्षसांचं आहार खरं पाणी आहे. दैत्यांचा आहार खरं पाणी आहे. मानवाचा आहार गोड पाणी आहे. दैत्य पाणी खरं पाणी पितात. राक्षस खरं पाणी पितात. पितर खरे पाणी पितात. कोणाला माहित आहे. कसं सांगा बरं. तुमच्या शरीरातून निघालेला घाम साधनेद्वारे जो घाम निघतो ते खरा आहे. तो खरा घाम पितर ग्रहण करतात. पितर पाणी कुठलं पितायत. पितर पाणी कुठलं पितायत. खरं पाणी पितायत. पिशाच पितर निगेटिव्ह सगळ्या एनर्जीचं आराध्य खरं पाणी. म्हणून ती काढण्यात मीठ ठेवतात. ती काढण्यामध्ये काय ठेवतात. मीठ का ठेवतात. कारण त्याला खरं पाणी प्रिय आहे. मानवाला गोड पाणी प्रिय आहे. पिशाच वृत्ती जिथे जिथे खरं प्रिय आहे. मध्ये संपूर्ण आप तत्व विराजमान आहे. मी सांगितलं तुम्हाला देहाचा तिसरा म्हणजे देहामध्ये तिसरा हिस्सा हे खरं पाणी देहामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या ते बाहेर काढायचं आहे. हापशीनं इंजिननं. इंजिन कुठलं नामस्मरणाचं. त्याच्यानंतर तेज तत्व शी हे जे बीज आहे त्या तेज तत्व सगळं सामावलेलं आहे. 11 रुद्र. वा म्हणजे पूर्ण सगळा वायू आहे. आणि य म्हणजे संपूर्ण आकाश आहे. म्हणजे नमः शिवाय मध्ये पंचमहाभूत सगळे आहेत. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आणि ओम हा सध्या तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश मध्ये घ्या. उम ब्रह्मा विष्णू महेश. आता बघा तुम्हाला डोळे आहेत का. ब्रह्माचं प्रतीक आहे. डोळे हे कशाचं प्रतीक आहे. तुमच्या डोळ्याने तुम्ही जे जे बघताय चांगलं किंवा वाईट हे अन्न म्हणून तुमच्या देहात धारण होते. तुम्ही नुसतं अन्न खाताय ते अन्न नव्हे. तुम्ही जे बघताय डोळ्यानं चांगलं वाईट ते सगळं अन्न म्हणून तुमच्या देहात डोळ्यामार्फत धारण होते. मग ते कृत्रिम बघा नाही तर नैसर्गिक बघा. एखादा पिक्चर बघितला जेवताना खून चाललेला बघितला तो खून तुमच्या डोळ्यातनं रक्तात धारण झाला. जेवता जेवता तुम्हाला वृत्ती अशी तयार तुमची होणार ऑटोमॅटिक. कारण ते अन्न ग्रहण करायचं काम कोण करतंय. डोळे. ब्रह्मा म्हणजे कोण. डोळे. असंख्य प्रकारचे आवाज आहेत सृष्टीमध्ये. काय सांगितलं. काही आवाज असे आहेत की माणूस फुटतो. तुम्ही भांडाल
भांडण्यापेक्षा मोठा आवाज आहे. काय सांगितलं? तुम्ही जो भांडताय ना एकमेकाशी भांडण की भांडण वाजलं ह्याच्यापेक्षा मोठा आवाज आहे. तो जो मोठा आवाज आहे कानाला सहन होण्यापेक्षा मोठा आवाज आहे. आणि कानाला सहन होणार नाही इतका सूक्ष्म आवाज आहे. आता मागाशी म्हणत होतो आवाज कमी कर. बघा, भान नसणारी साधना म्हणजे काय कळतच नाही, म्हणत राहायचं असतं. हरणाच्या पोटात कस्तुरी कस्तुरी आहे म्हणून वास येते वाहन फळतंय, अशी साधना. आणि भान ठेवून करणं साधना म्हणजे काय? नेहमी साधना करताना गुरूंचा स्वर माहित होतो आपल्याला. 1 सेकंद आपण थांबायचं अगोदर. साधने 100% फळ मिळतं. आणि 1% पुढे 1 सेकंद पुढे गेलं की कृती फक्त होती, फळ नाही मिळत. काय सांगतोय? फार बारकावा सगळा आहे, नाथ पंथ सगळा बारकावा आहे. 1 सेकंद अलीकडे थांबला धारण, 1 सेकंद पुढे गेला की कृती. तुम्हाला किती सुंदर आवाज येतो, घरात टेप रेकॉर्ड लावून ऐकत बसा. सामोदय साधनेतलं गणित आहे. तर कानाला काय सांगितलं मी? अतिसूक्ष्म. बघा, पृथ्वीची गती आहे. पृथ्वी फिरते का? कशी फिरते? कशी फिरते? नाही, कशी फिरते म्हणजे मग तुम्ही डायरेक्शन सांगू नका, ते पण सांगू नका, गती सांगा. म्हणजे कशी? हेच गणित तुम्हाला शिकायचं आहे आज. 1.5 सेकंदाला 1 दुरी, 1.5 मिनिटाला 1 दुरी. कशी गती आहे पृथ्वीची? 1 दुरी 1.5 मिनिटाला. मग 1.5 मिनिटाच्या जर दुरीमध्ये तुमचा ओंकार गेला तर काय होईल? अरे, पृथ्वीवर जे जे जीव येतात अदृश्य जीव तुम्हाला दिसायला लागतील. आणि ते सांगतात की न दुरी होता मजबुरी से दिखता है. ते काय झालं? त्यांचं प्रेम झालं त्यांच्यावरचं. काय कान तुमचे कसे झाले पाहिजेत? बघा, सूक्ष्म, अतिसूक्ष्म, महाअतिसूक्ष्म. काय सांगतोय? सूक्ष्म, अतिसूक्ष्म. टाचणी पडली ती कळते. कळली का? टाचणी पडली कळली. पण टाचणी पडणार, आता टाचणी पडणार आहे बरं का, पडली. महाअतिसूक्ष्म गुरुला कळतं, मग गुरुशिवाय मिळतात. भविष्य सांगताय आमचं. महाअतिसूक्ष्मात कळतं गुरुंना. उद्या असं असं होणार आहे. तुम्ही काय म्हणता झाल्यानंतर? आता काय करायचं? झालं. गुरु काय म्हणतात? होऊ नये. कळतंय? महाअतिसूक्ष्म ही विषय जो आहे हा विष्णू तत्वामध्ये लक्षात आलं का? डोळ्या ब्रह्म म्हणलं. कानाद्वारे आपल्याला महाअति सूक्ष्म तत्व जे प्राप्त होणार कानाद्वारे ते विष्णूशी निगडीत आहे. आणि शिवतत्व जे आहे, जी आज साधना आपण करतोय केली, ते महेशाशी किंवा शिवाशी निगडीत आलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर
आता जर शंकर, ब्रह्मा आणि विष्णू तुमच्या देहातच असतील, कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी. काय शिव? कॉन्सन्ट्रेशन. आजची साधना झाली ती कशी करायची नंतर सांगितलं. कॉन्सन्ट्रेशन तुमचं जे आहे ते समजा, तुम्हाला जे समजा ते समजा. ते कॉन्सन्ट्रेशन तुमचं जे आहे ते शिवतत्व आहे. म्हणून साधक लोक जे आहेत त्यांच्यापाशी देव येतात, ते देवाला जात नाहीत. काय सांगितलं? साधकांच्या पाशी देव येतात, ते भोंजाशिवाय देवाला जात नाहीत. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या जागा फिक्स आहेत देहामध्ये, आणि त्याची जाणीव साधकाला पावलं पावली वेळोवेळी होत असते. काय शंका येत?